माझ्यापेक्षा जास्त तुम्ही शुद्ध आहात, श्रवण केलेली मंडळी आहात. भगवंताची अपरंपार लीला आहे. आपल्या जीवनामध्ये कथेची काय अशी आवश्यकता आहे, कथा काय ऐकावी, कथा ऐकल्यानंतर काय लाभ मिळतो हे सांगायची काही गरज नाही. कारण का ज्यांना ज्यांना प्रचिती आलेली आहे त्यांना विचारा या ग्रंथाचं महात्म्य काय आहे. काही माणसं म्हणतात महाराज कथा किती दिवस ऐकायची, सदा सेव्या सदा सेव्या, अखंड कथा ऐकायची. किती दिवस ऐकायची? जोपर्यंत हे जीव शिवरूप होत नाही तोपर्यंत ही कथा सतत ऐकायची. हर हर. हा थोडा आवाज येऊ द्या. उपास धरले का आजपासूनच? हा हास. हा काकूला पाठ आहे बघा. आता सगळ्याजणी बघा, आता अशा म्हणायच्या सगळ्यांनी हर हर हास. संसार या नगरामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, क्लेश, काहीतरी पाठीमागे पीडा आहे, अत्यंतिक संकट आहेत. हे सगळे संकट निवारण करण्याची ताकद एकाच ग्रंथात आहे. तो ग्रंथ म्हणजे शिवमहापुराण कथा. एका वाक्यात सांगतो तुम्हाला. रामकथा आहे, हनुमंत कथा आहे, भागवत कथा आहे, संत चरित्र कथा आहे. प्रत्येक कथा फलदायी ठरत असते. पण त्यामध्ये आणखी सांगतो प्रामुख्याने रामायण याच्यासाठी ऐकायचं असतं. आपण कसं जगावं हे रामायण शिकवतं. आपण कसं मरावं हे भागवत शिकवतं. आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला जो अंतर आहे तो जीवन आहे. ते जीवन जगत असताना आलेले संकट कसे दूर करावे हे सांगणारं शास्त्र म्हणजे शिवमहापुराण आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी व्याधी आहे, काहीतरी पीडा आहे, काहीतरी महाराज संकट आहेत, यातना आहेत. काहीही केलं तरी भोग निवृत्त होत नाहीये. काही माणसाचा असा दावा आहे, गुरुजींच्या कथेमध्ये सुद्धा आपण ऐकला असेल. गुरुजींची कथा जिथे चालू आहे तिथे आपण बघतो समाचार घेतात श्रोत्यांचा. पण काही काही नास्तिकवादी लोक असतात, ते म्हणतात कथा ऐकून काय मिळतं हे फक्त आता थोतांड चालू आहे, सगळं पाखंडीपणा चालू आहे. कथा ऐकून जर रोग निवृत्त झाले असते तर एवढे मोठे दवाखाने कशाला काढले असते. कथा ऐकून जर कल्याण झालं असतं तेवढं शिक्षण घ्यायची काय गरज होती. फक्त भोल्या शंकरजीला एक तांब्या पाणी अर्पण केलं, एक बिल्वदल अर्पण केलं की झालं का जिंदगीचं सार्थक, असं काही म्हणणारे आहेत. पण ऐका, कथा ऐकल्यानंतर रोग निवृत्त होणार नाही, ठीक आहे, डॉक्टरची अत्यंत गरज आहे. पण तो जो काही आपल्या वाटेला आलेला भोग आहे ते भोग भोगण्याची ताकद कुठून मिळत असेल ते म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. ताकद मिळते, भोग संपत नाहीत. भोग तुम्हाला आहेत, मला आहेत, पण भोगाला सामोरं जायची ताकद, याच्यापासून ऊर्जा मिळते महाराज. जरी डॉक्टरांच्याकडे आपण गेलो, मोठं ऑपरेशन असेल, काही असेल, डॉक्टर ट्रीटमेंट करतात. पण एखादं ऑपरेशन करण्याच्या अगोदर, एखादी ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर ज्यावेळेस महाराज हाताच्या बाहेर परिस्थिती जाते त्यावेळेस डॉक्टर साहेब सुद्धा दोन्ही हात जोडतात आणि आपल्याला सांगतात मी पुरेपूर 100% प्रयत्न करतो, पण वाचवायचंय का नाही, याच्यातून हा सावरेल का नाही ही मी गॅरंटी देऊ शकत नाही. तो ईश्वरच आहे, त्याच्या हातात आहे सर्व करायचं. मग ईश्वराचं अस्तित्व डॉक्टर मानतायत, मान्य करतायत, याचा अर्थ आहे या जगाचं अंतिम सत्य काय असेल तर माझा शिव आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिवतत्व जाणण्यासाठी आपली सर्वांची धडपड चालू आहे. पूर्ण शिवतत्व कळणं तर शक्य नाही. या शिवतत्वाला जाणण्यासाठी 18 पुराण वर्णन करतात, पण तरी शिवतत्व काय आहे आणखी परिपूर्ण आणखी कोणाला माहिती झालेलं नाही. वर्णन काय करावं शिवतत्वाचं.
व्याधीमुक्त करणारी ही कथा आहे, व्यथामुक्त करणारी दिव्य कथा आहे. अर्थात पाप्याला पुण्यवान बनवते आणि संसारातल्या माणसाची चिंता, भय, दुःख घालवते. इथं बसलेले प्रत्येक मंडळीच्या जीवनामध्ये चिंता आहे. चिंता आहे का नाही काकू? चिंता आहे. दुःख आहे का नाही? आहे. भय आहे का नाही? आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी भय आहे. शास्त्रकार सांगतात 6 प्रकारचं भय आहे. पण शेवटी कशानं का भय जरी नसेल तर शेवटी मृत्यूचं तरी माणसाला भय आहेच. एखादा म्हणत असेल महाराज मी कोणालाच भीत नाही, जरी तू कोणाला नाही भिला तरी शेवटी यमाला तरी भ्यावंच लागतं रे बाबा. यमापुढं कोणाचंही चालत नाही. मृत्यूच्या दारामध्ये प्रत्येकाला लोटांगण घालायचंच आणि मृत्यूला एक दिवस प्रत्येकाला आलिंगन द्यायचंय. मृत्यू अटळ आहे, पण मृत्यू आला तरी आपल्या मनामध्ये किंचित सुद्धा दुःख येणार नाही. मी जाणार आहे याचा सुद्धा कसलाही त्याला लवलेश दुःखाचा लागणार नाही. एवढा पावर, एवढी ऊर्जा जर कुठून मिळत असेल तर या शिवकथेतून मिळत असते. आणि मृत्यूचं भय प्रत्येकाला आहे. मृत्यू हा अटळ आहे. उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. या देहाला आपण आलोय. जोपर्यंत आपलं तिकीट आहे तोपर्यंत इथं महाराज प्रवास करायचा आहे. त्या दिवशी तिकीट संपलं त्या दिवशी एसटीच्या खाली उतरायचं. हई का जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. हई का जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जब आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. कब में सुमिरन करेगा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. प्रत्येकाला मृत्यूशी झुंज द्यायची आहे. कारण का ज्या नगरामध्ये राहतोय ते मृत्यू नगर आहे. ज्या लोकात राहतो तो लोक आहे, मृत्यू लोक आहे. इथं सत्य लोक नाहीये, इथं पाताळ लोक नाही. हा कोणता लोक आहे? मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू लोक असं नाव का पडलं याचं कारण आहे, या लोकामध्ये आल्यानंतर, या पृथ्वीवर राहण्यासाठी आल्यानंतर इथं मरावं लागतं. हा त्रिकालाबाधी सत्य हा नियम आहे, म्हणून याला मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत कोणी जिवंत राहिले का? नाही. आपण राहू का? नाही नाही. श्रीमद भागवत कथा अशीच राहील, शिवमहापुराण कथा अशीच राहील, मंदिर असंच राहील, तबला असाच राहील, वाजवणारा जाईल. पेटी अशीच राहील पण पेटी वाजवणारा जाईल. कथा अशीच राहील, कथा सांगणारा जाईल. कथा सप्ताह असाच राहील, ऐकणारे. एक दिवस हे अंतिम सत्य आहे, स्वीकार करावाच लागतो. मग महाराज मरायचंय, मग कथा कशाला ऐकायची? अहो, मरण हे निश्चित आहे, पण मरणाच्या दारामध्ये जात असताना जी यातना होणार आहे ती यातना घालवण्याची ताकद या ग्रंथाने मिळणार आहे. म्हणून कथा श्रवण करायची. कारण का जन्मतानाही दुःखच आहे आणि मरतानाही दुःखच आहे. पुराणकार सांगतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख
दुःख दोषानुदर्शनम. जन्म आणि मृत्यूसाठी एकच महाराज दर्शन तुम्हाला मिळतं, ते म्हणजे दुःख. बरोबर आहे का नाही? जन्मताना सुख आहे का? नाही. मदालसा एक माता भगिनी होऊन गेली, मदालसा नावाची, उदगीरमध्ये नाही. आतापर्यंत अशी आई जन्मालाच आली नाही, अशी आई जन्मालाच आली नाही. या जगाच्या पाठीवर एकच आई होऊन गेली, आपल्या लेकराला स्वहित सांगणारी. त्या आईचं नाव आहे मदालसा आई. ती मदालसा सांगते आपल्या लेकराला, ए उठी उठी बाळा, लवकर सावध हो, या मायाजाळातून निघ आणि भजनाला कथा कीर्तन श्रवण कर. हे तुझ्या देहाचं अंतिम ध्येय आहे. बाकी दुसरा पसारा यासाठी नाही जमा करायचा, तर देव आपला करण्यासाठी हा नरदेव मिळालेला आहे. अरे या जन्मताना तुला दुःख कमी आहे. ती मदालसा आपल्या लेकराला सांगते, महाराज 9 मास कष्टलासी, दुःख झाले या मातेसी, येताची कर्म जाड देवा, तुझी मान आडकली. इथवर पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहायचंय. येताना नीट आलं तर बरं आहे, आडवा आला तर खंडून काढायचंय. किती व्याधी आहे जन्मताना. जन्मताना दुःख आहे म्हणूनच देवाला विनंती करतो महाराज जीव. हा जीव शिवाला विनंती करतो, देवाला विनंती करतो, देवा एकदा या बंदीशाळेतून, एकदा या कारागृहातून माझी मुक्तता कर रे देवा. एकदा बाहेर आलो ना, मी तुझं आयुष्यभर चिंतन करील. मी तुला शपथ वाहतोय, विनंती करतो. देवाला खरं वाटतं आणि देवाला विनंती करत राहतो महाराज. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आणि कधी किती आठवण शब्द दिलाय देवाला, रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस.
आठवीन पाय हा माझा नवस. खरं सांगा बरं, इमानदारीनं सांगा, खोटं बोलायचं नाही. देवाला आपण वचन देऊन महाराज जन्म घेतलाय. खरं सांगा बरं, जन्माला आलेला लगेच भजन करायला लागतो काय आपण? रिटायर झाल्यास कुठून? रिटायर झाल्यावर कुठून? आपण भजन करतो पण रिटायर झाल्यास पण कुठून? आई, मला त्या ऑफिस मधून नाही म्हणायचं होतं. हा, बस 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 बस. ते 58 वर्ष 54 वर्षही नाही. जेव्हा घरातले लोक कवडी किंमत देत नाही, मग म्हणते पांडुरंगा तुझ्याशिवाय मला कोणी या जगात नाही. हे अंतिम ध्येय आहे आपलं. पण महाराज आपण भजन करत नाही. प्रत्येकाच्या जीवनात भय आहे. जो श्रीमंत आहे त्याला गरीब होण्याची भीती आहे. जो शरीराने दुष्टपुष्ट आहे त्याला क्रूश होण्याची भीती आहे. जो शरीराने सुंदर दिसायला आहे त्याला कुरूप होण्याची भीती आहे. जो पदावर आहे त्याला पदच्युत होण्याची भीती आहे. आणि जो जन्माला आलाय त्याला मृत्यूची भीती आहे. हे अंतिम सत्य आहे. मग महाराज अंतिम सत्य जरी असेल मृत्यू, त्या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी श्रीमद भागवत कथा, मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी शिव महापुराण कथा आहे. हर हर त्या मरणावर मुक्ती मिळवायची, त्या भयावर मुक्ती मिळवायची आहे. चिंता तर प्रत्येकाच्या जीवनातच आहे हो. चिंता नाही, सूर्य उगवला मावळेपर्यंत माणसाच्या पाठीमागं चिंता आहे. देवाला किती देऊ द्या तरी माणसाचं मन समाधान नाही. फक्त देवाचीच खोपडी, आपलं माणसाची एक खोपडी आहे बाबा, ती पूर्ण कधी भरत नाही. किती देऊ द्या ना काही देऊ द्या, त्याचं मन अतृप्त झाल्याशिवाय राहत नाही. एका ठिकाणी असा धनाचा महाराज, ते रास पडली तू म्हणे, तिथं पोपट आला. पोपटाला सांगितलं तुला जेवढं पाहिजे धन तेवढं घेऊन जा. त्यानं सांगितलं धनाची तर मला काही किंमत नाही, धान्य मला लागल तेवढं घेऊन जातो म्हणे. पोपट आला, जेवढं लागतं तेवढं धान्य खाल्लं, उडून गेला. चिमणी आली, चिवताई तुला किती पाहिजे ते घेऊन जा. चिवताई म्हणते माझ्याजवळ 2 पिल्ले आहेत आणि मी एक तिसरी आहे, मला लागणार आहे किती? 10-20 दाणे तिने टिपले. पुन्हा 2-3 दांडे घेतले तोंडामध्ये आणि लेकराला नेऊन देवले. पुन्हा सांगितलं चिवताई संध्याकाळचं घेऊन जा. तिनं सांगितलं महाराज आता पोट भरलं ना बस झालं, संध्याकाळची मला चिंता नाहीये. मग व्यक्ती होता, त्या व्यक्तीला बोलवून सांगितलं माणसा हे धन हे सगळं घेऊन जा, तुला लागतं तेवढं घेऊन जा. आता याच्याजवळ काही नव्हतं महाराज. काकू त्यानं आपल्या रुमालाची महाराज पोतं तयार केलं रुमालाचं. ते सगळं धन त्याच्यात टाकलं. ते बसत नव्हतं तरी त्याला गाठ बांधली. ते डोक्यावर घेतलं म्हणे आता तर मात्र इथं सोन्याचं आहे म्हणे. सोनं तर आता 160 झाले म्हणे. आता सोनं सुद्धा न्यायचं म्हणे. त्याने महाराज सगळं सोनं उचलून घेतलं तरी सुद्धा सोनं तिथं पडलंच होतं. बस झालं का म्हणे. म्हणे आणखी नाही, बस आणखी काहीतरी पाहिजे, पण नेण्यासाठी माझ्याकडे खिशे नाहीत म्हणे. आता बघा आता दोन्ही हात गुंतलेले आहेत. एक व्यक्ती आला पाटलासारखा, त्याने दोन्ही हाताने त्याचे खिशे भरले, सगळं भरलं. आता काही आहे का म्हणे. आता काही शिल्लक नाही, पण आणखी माझी नेण्याची इच्छा आहे म्हणे. आणखी नेण्याची इच्छा आहे, ने म्हणे. पोतं टाकलं, पोतं बांधलं, एक डोक्यावर उचलून घेतलं, पण दुसरं पोतं आता डोक्यावर उचलून घेता येत नाही. 3 जणांना उचलून द्यावं लागलं. तरी सुद्धा म्हणतं एखादा आणखी 4थं वरी ठेवाच. उतरंड ही माणसाची कवटी आहे, माणसाचं चित्त आहे. एवढी माणसाला चिंता आहे महाराज. पण काही माणसाला एवढी चिंता असते, अरे बापरे म्हणे एवढं जरी देवानं दिलं तरी त्याला वाटतं आणखी मला काही देवानं दिलेलं नाही. मुंबईला घर राहू द्या, पुण्याला घर राहू द्या, हैदराबादला घर राहू द्या, उदगीरला घर राहू द्या, तरी 35 एकर 40 एकर 50 एकर 100 एकर जमीन असू द्या, तरी ते म्हणतं महाराज आणखी थोडी एक इच्छा आहेच.
पूर्णत्वाला कधीच जात नाही हा मनुष्य. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे, पण अपूर्ण असलेल्या जीवाला पूर्णत्व कधी मिळत असतं तर शिवाचं भजन केलं की त्या जीवाला पूर्णत्व मिळत असतं. याच्यासाठी भजन करायचं, याच्यासाठी वेळ काढायचा आहे. आणि सगळ्या माता भगिनीची एवढी उपस्थिती असते. आता पहिला दिवस आहे म्हणा, पण उद्यापासून आणखी जास्त वाढतात कथेसाठी. सध्या माणसाला एकमेकाला बोलाय वेळ नाही ताई. 3-3 तास कथेला वेळ का काढायचा? काहीतरी फायदा आहे म्हणून येतात ना तुम्ही, बरोबर आहे का नाही? एकमेकाला, सख्या बहिणीला, सख्या भावाला नाही, ज्या मायबापानं जन्म दिला त्या मायबापाला बोलायला माणसाला वेळ नाही हो. सध्या एकमेकाला फोन करायला वेळ नाही, 2 मिनिटाचा फोन करायला वेळ नाही आहे का? वेळ नाही म्हणून स्टेटस ठेवावं लागतं. तरी सुद्धा ज्याच्यासाठी ठेवलं ते पाहतच नाही, दुसरंच रिप्ले देतं, तिसरंच लाईक करतं, चौथं शेअर करतं, 5वं मधीच म्हणतं सेंड मी. माणसाला वेळ नाही, एवढं बिझी झालो आपण. पण एवढ्या 3 तासामध्ये आपल्याला इथं काहीतरी मिळतं, इथं विश्रांतीचं स्थान आहे म्हणून आपण घर सोडून इथं शिवाच्या प्रांगणामध्ये येतो. याचं कारण आहे देवापाशी सुख आहे, इथं तर कुठं तुम्हाला सुख मिळणार नाही. शांती इथं जीवाला आहे म्हणून ही कथा ऐकायची. आणि दुःख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच आहे महाराज. 4 आश्रम सांगितले, त्या 4ही आश्रमापैकी कोणत्याही माणसाला विचारा जाऊन त्या प्रत्येकाचं उत्तर येईल. परजी दादा काय उत्तर देईल? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरा रे. दुखी कारण सुख देवनी, मोह माया सब जाती रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं है. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कौन कौन दुखी है? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, बाबा सुखिया कोई नहीं रे. ब्रह्मचारी आहे. आता गृहस्थ आश्रमातले लोक तर म्हणतातच महाराज आम्हाला दुःख आहे, पण जे ब्रह्मचारी त्याला विचारा बरं, ते ब्रह्मचारी तर ते दुखणेनच पडलेले आहेत. त्यांच्या पाठीमागं दुःखच आहे. एवढंच आहे, त्यांचे दुखणे दिसत नसतात, आपले दुखणे दिसत असतात. कारण का? मोठ्यांचे दुखणे मोठे असतात, लहान व्यक्तीला कळत नसतात. वानप्रस्थी असला तरी त्याला दुःख आहे, संन्याशी असला तरी त्याला दुःखच आहे. आणि गृहस्थी आश्रम तर हा दुःखानं भरभटून गेलेला आहे, सगळ्यालाच माहिती आहे, बरोबर आहे का नाही? संसारात सुख मिळालंय. आतापर्यंत अशी कहाणी कधी ऐकलेली आहे का? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. जैसी निद्रा अंथरुणी इंगळाची. अंथरण टाकलंय ना, अंथरणावर महाराज इंगळा आहेत. इंगळा कळतात ना? इंगळी 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 बघितली की नाही? आता सिटीमध्ये पाहायला मिळत नाही म्हणा इंगळी, शेतामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळते इंगळी, माहिती आहे ना?
इंगळी कशी असते का गो? इंगळी पाहिली नाही? नाही 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 सूर्यवंशी काकू पाहिल्या का इंगळी? नाहीच माहिती. जे शेतात गेले त्यांना माहित आहे. विंचू असतो ना, विंचू, हा, विंचू पेक्षा जी मोठी असते तिला काय म्हणतात? इंगळी. आणि ती इंगळी बघा, साधा विंचू जर माणसाला डसला, चावला, दंश केला तर माणसाला किती नाच येते होते? बिना गाण्याचं नाचतंय, 24 तासापर्यंत नाचतं. आणि त्याच्या 10 पट विजा करणारी जी आहे तिचं नाव इंगळी आहे. आणि असं इंगळीचं अंथरण पांघरलंय, आतरलंय, आणि त्याच्यावरती माणसाला झोपायचे. खरं सांगा बरं, सुखाची निद्रा येईल तिथे? येणार नाही. का येणार नाही? तर इंगळ आहे तिथं. म्हणजे एक दंश केला तर 1000 पटीनं दुःख देणारी आहे. इथं तर 10 विंगळे आहेत. तसं संसार म्हणजे दुःखाची इंगळ आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. एवढा संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, जय हो. बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं प्रत्येकाला दुःख आहे महाराज. आता खाली बसलेल्या लोकांना वाटतं महाराजांची आईच आहे, महाराजांना सुख आहे, पण इथं बसल्यानंतर काय दुःख आहे ते आम्हाला माहिती आहे का नाही? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बरोबर आहे का नाही? आता खाली बसलेल्या वाटतंय महाराजाला काय कमी 18 लाखाची गाडी आहे, बसलं की दक्षिण आहे, खायला प्यायला मनावर आहे, कपडा लत्ता लोकच करतात, एवढी आयुष्य आहे. पण इथं काय त्रास आहे आम्हाला माहिती आहे. आता बसणाऱ्यांना काय दुःख आहे ते तुम्हाला माहिती आहे, मला नाही माहिती. वादकाचं दुःख वादकाला माहीत, गायकाचं दुःख गायकाला माहीत, तसं गरिबीचं दुःख गरिबीला माहिती. प्रत्येकाच्या जीवनातली जी काय व्याधी आहे त्याची त्याला माहिती असते. कोणाचं दुःख कोणी नाही घेऊ शकत. बरोबर आहे का नाही? संसारामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं दुःख आहे. कोणाची बायको नीट बोलत नाही तर कोणाचा मालक नीट बोलत नाही. ते दोघं नीट आहे तर मारा पोरग नीट बोलत, पोरग नीट बोलतं सुनबाई हाणल्याशिवाय राहत नाही. लय अवघड आहे महाराज. संसारच हा दुःखाचा आहे. इकडून तिकडून सगळं बरं चालय म्हटलं तर तेवढ्यामध्ये काहीतरी विघ्न येतं आणि काहीतरी तिसरंच निघून जातं मधून. हा संसार आहे. मग महाराज या संसार रूपी सागरामध्ये दुःख आहे. मग दुःखात असलेल्या माणसाला समाधान मिळवण्याची ताकद, त्या दुःखात असलेल्या माणसाला समाधान मिळवण्याचं ठिकाण, दुःख
दुःखात असलेल्या माणसाला मुक्ती मिळण्याचं साधन या जगाच्या पाठीवर एकच आहे, ते म्हणजे शिवमहापुराण कथा. मोठ्यानं वाजवू ना टाळ्या चांगल्या. हां बघा ना, तुम्ही एक नंबर शांत चित्तानं कथा ऐकताय म्हणून मला हे एवढं सुचत आहे बरं. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित ऐकता. ज्यावेळेस हास्यरस असला त्यावेळेस हसता, ज्यावेळेस रडायचे त्यावेळेस रडता, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस नाचायचे त्यावेळेस आपण नाचता. अंतर्मुख होऊन सगळेजण कथा ऐकतात. आणि कथेमध्ये श्रोता असा असावा. माणसं कथेला किती असतात याच्यापेक्षा माणसं कथेला गर्दी किती असावी याच्यावर कथा नाही ठरत, तर कथेसाठी गर्दीपेक्षा माणसं दर्दी किती आहेत याला जास्त किंमत आहे. दर्दी असलेले सगळेजण आपण आहोत. गर्दी वेगळी दर्दी वेगळी. बर वर्म कळणारी आपण माणसं आहेत. खरं सांगा बरं, जीवनामध्ये आतापर्यंत हा मंडप जर सोडला तर माणसाला कुठंतरी आहे का विसावा, शांती, समाधान? अजिबात नाही. कशामुळं नाही याचं कारण आहे, ज्या संसारात आपण राहतो त्याला दुःखच आहे, तिथं सुख नावाची गोष्टच नाही. आमच्या खेड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आडात नाही तर आता पौरे राहिलेच नाही ताई, त्याच्यामुळे विसरून गेले आपण. आडातच नाही तर पौऱ्यात कुठून येणार आहे सांगा ना. या संसारात सुखच नाही तर मिळणार आहे कुठून सांगा तुम्हाला. बरोबर आहे का नाही. मग ही सगळी यातना संकट निवारण करण्याचं साधन हे एवढं शिवमहापुराण आहे. एवढं ग्रंथ करते आपल्याला सांगतायत. आणि या व्यवहारीमध्ये पाहत असताना सगळ्या ग्रंथकर्त्याला माहिती आहे, व्यास भगवंताला माहिती होतं, लोक पुढं चालून